नमस्कार सगळ्यांना. आज अगदी चविष्ट अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. ती आहे पावभाजी. तुम्ही बघताच आहात की ही पावभाजी कशी दिसते या पातेल्यामध्ये. बाहेर आपण जशी पावभाजी खातो त्याहीपेक्षा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी पावभाजी आपण इथे बनवलेली आहे. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. आपण याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत. 4 टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे, 2 कांद्यांची प्युरी बनवलेली आहे, त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट तयार केलेली आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, बीटरूटची प्युरी आणि इथे बटाटे आहेत आणि याचबरोबर आपल्याला वाटाणे लागणार आहेत. तेल अतिशय गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. याच्यामुळे अतिशय सुंदर अशी चव येते पावभाजीला. आणि याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे आणि आता कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. फुल गॅसवर आपण आता हे सगळं परतून घ्यायचं आहे. उरलेली कांद्याची प्युरी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता टोमॅटोची प्युरी आपण या मिश्रणामध्ये टाकलेली आहे. यासोबत आपण वाटाणे, बटाटे, शिमला मिरची हे सगळं उकडून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण फुल गॅसवर शिजवून घेत आहोत. तर तुम्ही बघता इथे याच्यामध्ये आपण बीटरूटची प्युरी टाकलेली आहे आता आणि आपण झाकण ठेवून याला छान मस्त शिजवून घेणार आहे. मंद आचेवर शिजवायचं नाही आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची टाकतो आता. त्यानंतर आपण मोठा अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि 3 चमचे पावभाजी मसाला. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आपल्याला आणि आपण झाकण ठेवून ह्या सगळ्या मिश्रणाला पाणी सुटेपर्यंत शिजवायचं आहे. म्हणजे जो कच्चेपणा असतो सगळ्या मसाल्यांचा आणि सगळ्या प्युरीजचा तो निघून जातो. आता याच्यामध्ये आपण शिमला मिर्च, वाटाणा, बटाटा हे सगळं जे बारीक केलेलं होतं ते मिश्रण टाकतोय. तुम्ही बघू शकता इथे. आणि आता जसं गरजेप्रमाणे तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. यावरून आपण वरून टाकत आहोत घरी बनवलेलं तूप. इतका पौष्टिक पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे. आणि वरून आपण आता चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक आणि अतिशय चवदार अशी पावभाजी इथे बनलेली आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. I will eat the pav bhaji. It is looking very delicious. And it is looking very delicious. So thank you Madhuri Mama. Thank you, Ai.